खा. खा म्हटलं ना. काय करतोयस तू अविनाश? हा सगळा काय प्रकार आहे? एवढा राग? अरे बायको आहे ती तुझी. बायकोशी कोणी असं वागतं का? आणि एवढं खरंच काही झालं नाही अविनाश. साधं भाजीत खडा निघालाय. स्वयंपाक करताना अशा गोष्टी होऊ शकतात. तिने काय मुद्दाम केलंय का? नाही, माझं चुकलंय. मी उगाच बोलले हे सगळं. मला कुठे माहिती होतं तू आता रिॲक्ट होणार आहेस म्हणून. अनुप्रिया, खरंच मनापासून सॉरी. हे सगळं माझ्यामुळे झालंय. पिऊ बाळा, रिलॅक्स रिलॅक्स. बघितलंस अविनाश, तुझ्या वागण्यामुळे पिऊ घाबरली आहे. शनाया, आम्हा सगळ्यांना सवय आहे दादाच्या अशा वागण्याची. अरे पण आज काही कारणच नव्हतं ना अवी. काय तर भाजीत खडा सापडला. अरे मग काय झालं? आणि मला असं वाटतं की अनुची काहीही चूक नाहीये यात. कारण स्वयंपाकाच्या बाबतीत अनु एकदम व्यवस्थित असते, सगळं व्यवस्थित करते. अविनाश, से सॉरी टू अनुप्रिया. सॉरी बोल तिला. सॉरी. तू काहीतरी खाऊन घे. नाही नको, भूक नाहीये मला. तुझ्या आवडीचं काहीतरी मागव आणि खा. पण खा, औषधं घ्यायची आहेत. हो, औषधं पण घ्यायची आहेत ना. बरं ठीक आहे, मी बाहेरून काहीतरी ऑर्डर करते. पिझ्झा ऑर्डर करू? ते म्हणजे मुलं पण खातील ना. प्रथम, तू पिझ्झा खाशील ना? तू खाशील ना पिऊ? गाईज, तुम्ही प्लीज सगळे चला जेवायला. उगाच माझ्यामुळे असं ताटावरून उठून यावं लागलं ना तुम्हाला. चला ना. पिऊ ये. अविनाश ये ना. ये 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 या दादा. आई या, बसा. ए थांबा थांबा थांबा. ही मटकीची भाजी बाजूला ठेवून बाकी आपण सगळं जेवू शकतो. जेवा तुम्ही. शनाया, आज तू होतीस ना म्हणून अनु वाचलीये. किती समजुतीने वागलीयस तू. तुला माहिती, भाऊजींना शांत करणं अगदी कठीण आहे. वहिनी, सीमा, तुला जर जेवायचं नसेल ना तर रूम मध्ये जा. चल, जा जा जा. चुकीचं काय बोललीये मी? जे खरं आहे तेच बोलतेय. बाबांनी तिच्या समोर तुझ्याशी असं वागायला नको होतं. पिऊ प्लीज, मला आता काही ऐकायचं नाही. तू तुझा जाऊन जेव. आणि तिने तू पिझ्झा मागवलाय ना, तो आला की तू पण खाऊन घेशील. मला नकोय पिझ्झा. मी तुझ्या बरोबरच जेवणार आहे. अगं तू खाल्लं नाहीस तर तिला वाईट वाटेल. पाठवू दे, मला काही फरक पडत नाही. मी तुझ्या बरोबरच जेवणार आहे. प्रथम ऐक ना, तू पिझ्झा आलाय वाटतं बाहेर. प्लीज ती ऑर्डर आणतोस तू? हो. हा पिझ्झा तुम्ही दोघं खा, तू आणि पिऊ.